जड वधूचा लेहंगा घालून आरती वेड्यासारखी धावत होती. तिला दिशा कळत नव्हती. तिला फक्त इथून बाहेर पडायचे होते. ती एका रस्त्यावरून दुसऱ्या रस्त्यावर धावत होती आणि एका रुंद मोकळ्या रस्त्यावर पोहोचल्यावर तिने दीर्घ श्वास घ्यायला सुरुवात केली. आजूबाजूला पाहिल्यावर तिला भव्य आलिशान वाडे दिसले. रात्रीचा अंधार अधिकच गडद होत होता. रस्त्यांवरील दिव्यांच्या मंद प्रकाशात ती आजूबाजूला नजर टाकत हळूहळू चालत होती. तिचे पाय दुखत होते आणि ती खूप वेळ धावत होती. तिचे धैर्य खचले होते. तिची इच्छा असूनही ती धावू शकत नव्हती. तेवढ्यात अचानक तिला तिच्या मागे पावलांचा आवाज ऐकू आला. तिच्या दिशेने येणाऱ्या पावलांचा आवाज जाणवताच तिचे हृदय वाळलेल्या पानासारखे थरथरले. लोक, ते माझ्या मागे लागले आहेत. मला इथून बाहेर पडायलाच हवं. ती घाबरून पळून गेली. अचानक तिची नजर एका मोठ्या अर्धवट उघड्या मुख्य दरवाजावर पडली. त्या अर्धवट उघड्या दरवाजाने तिला आशेचा किरण दाखवला. आधाराची आशा. अंधारात प्रकाशाचा एक किरण. जणू काही देवानेच तिच्यासाठी मार्ग मोकळा केला होता. ती त्या अर्धवट उघड्या दरवाजातून आत शिरली आणि कार पोर्चमध्ये उभ्या असलेल्या गाडीमागे चतुराईने वाकून बसली. रामदीन, रामदीन. अचानक एक दरारा असलेला दमदार आवाज तिच्या कानात घुमला. क्षणभर ती जागेवरच गोठून गेली. होय साहेब. एक माणूस तिच्या समोर उभा होता. त्याने मान खाली घातली होती. हा मुख्य दरवाजा उघडा का आहे? तोच दरारा असलेला सूर आणि तोच आवाज, पण जोर देऊन. हो. ती गाडी आत आली म्हणून कदाचित मी तो दरवाजा बंद करायला विसरलो असेन. मान खाली घालून उत्तर आले. बंद कर, आणि जर तू ही चूक पुन्हा केलीस तर ते चांगलं होणार नाही. तो त्याच्या कठोर थंड आवाजात म्हणाला आणि आत गेला. आरती त्या माणसाकडे चोरून पाहत होती, जो अंदाजे 29 किंवा 33 वर्षाचा दिसत होता. तो आत जाताना त्याचा फक्त अर्धा चेहरा दिसत होता. आरती घाबरून खाली वाकली. बराच वेळ ती तिथेच बसून दिवसभरातील घटना आणि परिस्थितींचा विचार करत होती. आपल्या वधूच्या वेशाखाकडे नजर टाकून तिने ओठ मिटले. देवाच्या कृपेनेच ती ऐनवेळी स्वतःला वाचवू शकली, नाहीतर आता तिच्यासोबत काय झाले असते कुणास ठाऊक. आजच्या काळात कोण कोणावर विश्वास ठेवणार? तो कोण होता आणि तो तयाच्या आत कोणता लांडगा लपलेला होता? काहीच सांगता येत नव्हते. तिच्या डोळ्यात पाणी दाटून आले. तिने तोंड झाकून हुंदके दाबले. रात्र हळूहळू सरत होती. आरतीला थंडी वाजू लागली होती. तो एक मोठा बंगला होता. ती कारपोर्टच्या भागात लपून बसली होती, पण थंड वाऱ्यामुळे ती थरथर कापत होती. कदाचित पाऊस येणार होता. ती घाबरून आजूबाजूला पाहू लागली आणि कारपोर्टच्या आतल्या बाजूला जाऊ लागली. तेव्हा तिचा लेहंगा गाडीत अडकला. थरथरत्या हातांनी तिने तो सोडवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्याचवेळी तिच्यावर पावसाची जोरदार थेंब पडू लागली, ज्यामुळे ती क्षणभर घाबरली. ती पूर्णपणे भिजली होती. हे देवा, मला मदत कर. तू मला खूप आधार दिला आहेस. कृपया मला अजून थोडा आधार दे. डोळ्यात पाणी दाटून आले. तिने आपला लेहंगा बाजूला सारला आणि पुढे सरकली. तेवढ्यात तिला घराचा मुख्य दरवाजा किंचित उघडा दिसला. तिने आजूबाजूला पाहिले, पण तिथे कोणीही नव्हते. सर्वांच्या नजरा चुकवत ती आत शिरली. एका मोठ्या दालनातून आत शिरल्यावर तिच्या लक्षात आले की ते घर केवळ एक घर नसून एक महाल होता. आत पाहिल्यावर स्वर्गात आल्यासारखे वाटले. बांधकाम करणाऱ्याने ते इतकं सुंदर कोरले होते. प्रत्येकाचे घर स्वर्ग असते, पण माझे घर माझ्यासाठी नरक बनले आहे. अत्यंत दुःखाने विचार करताच तिचे डोळे पुन्हा भरून आले. कोणी तिला पाहायला येण्याआधीच ती एका कॉरिडॉरमधून जात आणि पायऱ्या चढत पटकन बाहेर पडली. तिचे हृदय धडधडत होते. सुरक्षित जागा शोधण्यासाठी ती सगळीकडे पाहू लागली. तेव्हा तिला पावलांचा आवाज ऐकू आला. ती एका भिंतीमागे लपली. तोच माणूस होता, विपिन चौधरी, जो बाहेर रागाने बोलत होता. आरतीला तसे वाटले. त्याने लांब पावले टाकली. एका खोलीचा दरवाजा उघडला आणि तो आत गेला. आरती तिथे बंद दरवाजाकडे एकटक पाहत बसली. थोड्या वेळाने तो माणूस एक फाईल घेऊन पुन्हा खोलीतून बाहेर पडला आणि ज्या मार्गाने आला होता त्याच मार्गाने परत फिरला. आरतीने संधी साधली आणि हळूच पावले टाकत खोलीत शिरली. खोलीचे दृश्य पाहून ती थक्क झाली. ती खोली राजवाड्यापेक्षाही अधिक सुंदर होती. आधुनिक शैली आणि काचेच्या साहित्याने बनलेली ती सुंदर खोली पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यांना चकित करण्याची क्षमता ठेवत होती. ती शांतपणे खोलीकडे पाहत होती. तेव्हा तिला खोलीबाहेर पावलांचा आवाज ऐकू आला. ती पटकन एका मोठ्या कपाटामागे लपली. त्या क्षणी दार उघडले आणि एक आधुनिक दिसणारी मुलगी आत शिरली. तिने लांब काळा ड्रेस घातला होता, जो तिच्या अंगाला झाकण्यापेक्षा जास्त भाग उघडा पाडत होता. ती लडखडत आत शिरली.
विपिन विपिन तिने मोठ्याने हाक मारली. आरतीच्या काळजाचा ठोका चुकला. जर त्याने मला पाहिले तर. ती आणखी मागे सरकली आणि खाली बसली. त्या क्षणी खोलीचा दरवाजा उघडला आणि तो माणूस विपिन चौधरी आत आला. ती मुलगी. ती वळून विपिनकडे बघत असताना तिच्या चेहऱ्यावर एक कुटील हास्य उमटले. माझा विपिन. तिने हात पसरवत विपिनच्या दिशेने पाऊल टाकले, पण पुढच्या क्षणी विपिनने तिला जोरात मागे ढकलले. ती जोरजोरात अडखळून जमिनीवर पडली. तुझ्या त्या घाणेरड्या हातांनी विपिन चौधरीला स्पर्श करण्याचा प्रयत्नही करू नकोस. तो माणूस दारू प्यायलेल्या नीलमला रागाने म्हणाला. का? मी तुम्हाला का स्पर्श करू नये? तुमच्यावर माझा हक्क आहे. तुम्ही माझे पती आहात. मी तुमच्यासोबत अग्नीभोवती 7 शपथा घेतल्या आहेत. तुम्हाला स्पर्श करण्याचा, तुम्हाला पाहण्याचा, तुमच्या प्रत्येक श्वासावर माझा हक्क सांगण्याचा, तुमच्यासाठी माझ्या कोमलतेचा त्याग करण्याचा मला अधिकार आहे. त्याच्या गळ्याभोवती हात टाकण्याचा प्रयत्न करत ती म्हणाली, दूर राहा. माझ्या मतानुसार तू एक घाणेरड्या कचऱ्याचा ढिगारा आहेस. मी तुला माझ्या जवळसुद्धा येऊ देणार नाही. स्पर्श तर दूरच. तो आपल्या शर्टची कॉलर झटकत अत्यंत द्वेष आणि तिरस्काराने म्हणाला, तू काहीही म्हण, जोपर्यंत आपण वैवाहिक बंधनात आहोत तू मला जवळ येण्यापासून रोखू शकत नाहीस. ती पुन्हा त्याच्या पाठीवर हात ठेवणार होती. विपिनने तिचे केस पकडून तिला हाकलून लावले. माझ्या खोलीतून बाहेर जा. तो रागाने तिच्यावर ओरडला. तुला दुसरी कोणी भेटली आहे का? तिने दुखावलेल्या स्वरात विचारले. जर मला कोणी भेटलीच तर मी त्या क्षणी तिच्याशी लग्न करेल. मी तिला माझी जीवनसाथी बनवेन. माझी लग्नाची रात्र तिच्यासोबत घालवेन आणि तिला मला स्पर्श करण्याचा पूर्ण हक्क देईन. ज्या तीव्रतेने मी तुझा द्वेष केला आहे त्याच तीव्रतेने मी तिच्यावर प्रेम करेन. समजलं? आता तरी समजलं का? त्याने तिचा हात पकडून तिला खोलीबाहेर ढकलले आणि आतून दरवाजा बंद केला. मग त्याने आपला शर्ट काढला आणि फेकून दिला. त्याचे मजबूत स्नायू आणि रुंद छाती पाहून आरती भीतीने मागे सरकली. तिचे हृदय धडधडू लागले. हा माणूस किती उत्कट आणि तापट आहे. तो आपल्या पत्नीचा अजिबात विचार करत नव्हता आणि जर त्याला खोलीत एक अनोळखी व्यक्ती असल्याची किंचितही कल्पना आली असती तर कोण जाणे त्याने काय शिक्षा दिली असती. काळजी आणि भीतीमुळे तिचा श्वास अडखळला. ती थोडी पुढे सरकली आणि नकळतपणे तिच्या हातून जवळचा दिवा पडला. विपिन, ज्याने आपला शर्ट काढला होता आणि आता आपल्या पॅन्टचा बेल्ट सोडवत होता, तो आवाज ऐकून लगेच वळला आणि त्याच्यासमोर वधूच्या वेशात एक तरुण स्त्री उभी होती. त्याने त्या मुलीकडे पाहिले. त्याच्या डोळ्याच्या बाहुल्या विस्फारल्या. तर आरतीचा श्वास जणू थांबला होता. विपिनने ओठ मिटले, भुवया ताणल्या आणि हळूहळू जवळ सरकत तिला डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळू लागला. ती कमालीची सुंदर होती आणि सर्वात मोहक होते तिचे तपकिरी डोळे, ज्याच्या लांब दाट पापण्या थरथरत होत्या. त्या डोळ्यात एक भीती, एक दहशत होती. विपिन 2 पावले पुढे जाताच ती भिंतीला टेकून उभी राहिली. ती थरथरू लागली. विपिन पुढे सरकला. तिच्या दोन्ही बाजूला भिंतींवर हात टेकून त्याने तिला मिठीत घेतले. आई, मला मारू नकोस. आरतीने लगेच आपला चेहरा लपवला. विपिनने दात आवळले आणि त्या मुलीकडे एकटक पाहू लागला, जी खरोखरच निरागस होती किंवा फक्त निरागस असण्याचे नाटक करत होती. कोण? तू आहेस तरी कोण? आणि माझ्या खोलीत कशी आलीस? ते दारातून आरती लाजत म्हणाली. तिचे हात हळूच खाली पडले होते. नाव? त्याने तिच्या चेहऱ्याकडे खोल नजरेने पाहत विचारले. हो आरती, माझं टोपण नाव अक्कू आहे. ती जड पापण्यांची उघडझाप करत हळूच म्हणाली. मी तुला तुझं टोपण नाव विचारलं नाही. सांग, तुला इथे कोणी पाठवलं? यावेळी मागे सरकून त्याने ड्रॉवरमधून एक सिगारेट काढली. ती पेटवली आणि भुवई उंचावत रागाने विचारले. ते कोणी नाही. मला निवाऱ्याची गरज होती. ती घाबरून अडखळत म्हणाली. तू तुझ्या लग्नातून पळून आलीस का? त्याने हवेत धूर सोडत तिला डोक्यापासून पायापर्यंत उत्सुकतेने पाहत विचारले. घाबरलेल्या आरतीने सुरुवातीला नकारार्थी मान हलवली. मी पण काही सामान्य मुलगी नाही. मी. अचानक तिचे बोलणे अर्धवट राहिले. पूर्ण कर. आरतीने मान झुकवली आणि त्याच्याकडे पाहिले. मला जावं लागेल. यावेळी गंभीर स्वरात बोलत ती दाराच्या लॉककडे गेली. आणि तुला काय वाटतं, विपिन चौधरी तुला असं जाऊ देईल? आरती त्याच्या अधिकारवाणीने थांबली. तिच्या हृदयाची धडधड वाढली. तुझ्या वडिलांचं नाव काय? जवळ येत त्याने विचारले. शिवनाथ. आरतीच्या उत्तराने विपिन चौधरीचे डोळे क्षणभर लाल झाले. काय झालं? धक्का बसला का? एवढं नाव? पण मी तुझ्याशी लग्न करेन. आत्ताच्या आत्ता. आरती तिचं वाक्य पूर्ण करणारच होती. तेवढ्यात विपिन चौधरीने तिला हाक मारली. ती मध्येच बोलली. अचानक माझ्या वडिलांचं नाव ऐकून तुला जाणवलं की मी कोणीतरी सामान्य मुलगी नाहीये, की मी तुझ्याशी लग्न करण्याच्या लायकीची आहे. अद्भुत. पण आता मला यात काही रस नाहीये. तोंड वाकडं करत आणि दाराच्या लॉकवर हात ठेवत ते म्हणाले. तुला रस असो वा नसो, मी तुझ्याशी लग्न करणारच, आणि तेही आत्ताच. विपिन चौधरीच्या हद्दीत असलेली कोणतीही गोष्ट विपिन चौधरीची होते आणि तू विपिन चौधरीच्या खोलीत उभी आहेस तर
विपिन चौधरी तुला असंच सोडून देणार का? विपिन उपहासाने म्हणाला. तू एक गोष्ट समजून घे, आरती शिवनात काही वस्तू नाहीये. ती एक जिवंत श्वास घेणारा माणूस आहे आणि मी माझ्या मर्जीने इथे आले आहे आणि मी माझ्या मर्जीने निघूनही जाऊ शकते. मी हे माझ्या स्वतःच्या इच्छेने करते. मला थांबवण्याची कोणाचीही हिंमत नाही. विपिनच्या आरेरावीच्या शब्दांनी ती आपली सगळी भीती विसरली. त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले आणि त्याला स्पष्ट उत्तर दिले. पुढच्या क्षणी विपिनने तिला जोरात पलंगावर ढकलले. पॅन्टच्या खिशात हात घालून तो धिप्पाड देखणा माणूस शर्ट न घालता आरतीच्या अगदी समोर उभा होता. लग्न तुला करावंच लागेल, योग्य मार्गाने किंवा अयोग्य मार्गाने, नाहीतर माझ्याकडे दुसरा मार्ग आहे. त्याने दुसरी सिगारेट काढून पेटवली. मला घाबरवण्याचा प्रयत्न करू नका मिस्टर विपिन चौधरी. मी कोणालाही घाबरत नाही. प्रचंड घाबरलेली ती मुलगी एका शूर स्त्रीचा आव आणत तिथे उभी होती. हे सगळं तुझ्या वडिलांना इथे बोलावल्यानंतर मी विचारून घेईन. विपिनचे शब्द ऐकून आरतीने ओठ आवळले आणि तिच्या चेहऱ्यावर एक गडद सावली पसरली. छे, तुम्ही त्यांना फोन करणार नाही. त्याच्याजवळ जाताना 2 पावले दूर थांबत ती म्हणाली. तुझ्या वडिलांचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे. त्यांना भेटायचं की माझ्याशी लग्न करायचं, निर्णय तुझा आहे. तो शांतपणे म्हणाला. तुम्ही मला ब्लॅकमेल करत आहात? डोळ्यात अश्रू आणून ती म्हणाली. तुला जे हवं ते समज. तो निर्दयीपणे म्हणाला. तुम्हाला माझ्याशी लग्न का करायचं आहे? ती वैतागून म्हणाली. माझा हे करण्याचा काहीच हेतू नव्हता. तूच माझ्या मनात हे घातलंस. आता त्रास सहन कर. आरतीला या गुंतागुंतीमध्ये अडकल्यासारखे वाटत असताना त्याने पुन्हा ॲश ट्रेमध्ये सिगारेट विझवत पटकन उत्तर दिले. ती तीव्र चिंतेची बळी ठरली. ती कुठे गेली आहे? आपण काही माहिती काढू शकतो का? शिवनाथचे माणसं बऱ्याच काळापासून आरतीला शोधत होते. स्वामी, आम्ही सगळीकडे शोधलं, पण माझी मुलगी कुठेही सापडली नाही. दीपू काकांनी मान झुकवत म्हटले आणि शिवनाथांचा जड हात त्यांच्यावर पडला. ती मला कोणत्याही परिस्थितीत हवी आहे. ती सापडली नाही तर जयवर्धन काय करेल हे तुम्हाला माहीत आहे. ती कुठेही असली तरी तिला शोधा. अगदी पाताळात लपली असली तरी चालेल आणि तेही जिवंत. शिवनाथ ओरडला आणि सर्वजण पुन्हा एकदा आरतीच्या शोधात निघाले. ही मुलगी सापडली नाही तर? नाही, ती सापडलीच पाहिजे. हे देवा, माझी मुलगी तुझ्या देखरेखीखाली आहे. त्याने व्याकुळ होऊन देवाला प्रार्थना केली. पण जेव्हा हेतूच सदोष असतो, प्रार्थना कधीच पूर्ण होत नाहीत. आरतीचं जयवर्धन सोबत लग्न आज ठरलेलं होतं, पण काही कारणास्तव जयवर्धन वेळेवर येऊ शकला नाही आणि आरतीने संधी साधून पळ काढला. यामुळे ते तिचा शोध घेऊ लागले, पण तरीही तिचा काहीच पत्ता लागला नव्हता. सकाळी 6 वाजता विपिनने आरतीला खोलीतून बाहेर नेले. त्याने आधीच त्याचा खास माणूस तुषारला पुजारी आणि लग्नाच्या बाकीच्या तयारीची व्यवस्था करण्यासाठी बोलावले आहे. विपिन, ही मुलगी कोण आहे? वधूच्या वेशात एका तरुणीला विपिनसोबत त्याच्या खोलीतून बाहेर पडताना पाहून रुक्मिणी देवी, नीलमची मावशी यांना धक्का बसला आणि त्या जिन्यावरच स्तब्ध उभ्या राहिल्या. त्यांच्या मागे उभी असलेली नीलम जणू एखाद्या पर्वताखाली दबून गेली होती. विपिनला मुलींची ॲलर्जी होती. तो कुणालाही आपल्या जवळ येऊ देत नसे. नीलमसोबत कायदेशीर संबंध असूनही तिने वारंवार त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला होता आणि कितीतरी गोष्टी करून पाहिल्या होत्या, पण तो तिच्याकडे साधा पाहतही नसे. स्पर्श करणे तर दूरच. त्याच्या नजरेत नीलम एक स्वच्छंदी मुलगी होती, जिचे सौंदर्य जगातील सर्व पुरुषांसाठी होते. त्याने नाईलाजाने अशा मुलीला आपल्या आयुष्यात एक नाव दिले होते, पण विपिन चौधरीच्या पत्नीला जे स्थान मिळायला हवे होते ते तो तिला कधीही देऊ शकला नाही. ही आहे आरती, माझी भावी पत्नी. विपिनने जराही न कचरता तिची ओळख करून दिली. काय म्हणतोयस विपिन? हे कसं शक्य आहे? तुझं लग्न झालंय आणि ही मुलगी? रुक्मिणी देवींना खूपच आश्चर्य वाटले. मग माझ्या आयुष्यात येणारी स्त्री माझ्या पसंतीचीच असायला हवी, बरोबर? मग आक्षेप घेण्याचं कारण काय? मनगटी घड्याळात वेळ बघत तो म्हणाला. तू माझ्यावर इतका मोठा अन्याय करू शकत नाहीस विपिन. नीलम दबक्या आवाजात त्याच्या जवळ सरकत म्हणाली. लांबून बोल. विपिनच्या आवाजात स्पष्टपणे द्वेष भरलेला होता. ती खूप अस्वस्थ झाली होती, पण आता ती काहीही करू शकत नव्हती. एकदा विपिन चौधरीने निर्णय घेतला की तो कधीच मागे हटत नसे आणि खरंच थोड्याच काळात विपिनने त्या मुलीशी लग्न केले. ती आग पाहून आरतीचे हात थरथरत होते, पण तिने हे सगळं डोळ्यात अश्रू आणून केलं. जर मी माझा निर्णय आधीच घेतला असेल तर भीती कशाची आहे? आणि जेव्हा विपिनला सत्य कळेल तेव्हा? तिचं हृदय वाळवलेल्या पानासारखं थरथरत होतं. तिने भीतीने विपिनकडे पाहिले, जो अगदी गंभीर होता. त्या क्रूर जयवर्धनपेक्षा एका प्रतिष्ठित माणसाशी लग्न करणं जास्त चांगलं. सत्य कळल्यावर तो माझ्यावर रागावला तरी मी त्याला समजावून सांगेन.
भविष्याचा विचार करून तिने स्वतःला धीर दिला, पण तिला कल्पना नव्हती की तिच्यासमोर एक मोठी परीक्षा उभी राहणार आहे. तो असं कसं करू शकतो? नीलमने संपूर्ण खोलीची अवस्था बिघडवून ठेवली होती. रडून रडून तिचं सांत्वन करणं अशक्य झालं होतं. थांबव हे माझ्या प्रिये, तुला माहीत आहे, एकदा विपिनने काही ठरवलं की तो मागे हटत नाही. रुक्मिणी देवी नीलमला समजावण्याचा प्रयत्न करत होत्या. ती स्वतः रागाने खदखदत होती आणि जोरजोरात रडत होती. ती विपिनच्या खोलीत घाबरून बसली होती. थोड्या वेळापूर्वीच ती आपला जीव वाचवण्यासाठी आणि आश्रय घेण्यासाठी याच खोलीत आली होती आणि आता ती याच खोलीची मालकीण बनली होती. तिला त्या नीलम नावाच्या मुलीबद्दल खूप वाईट वाटले. पण आरती तरी काय करू शकणार होती? ती हतबल होती. तिला स्वतःचे रक्षण करायचे होते. तिच्या वडिलांपासून, शिवनाथपासून आणि त्या भयंकर जयवर्धनपासून. जेव्हा बिपिन खोलीत आला तेव्हा ती पटकन सोप्यावरून उठून उभी राहिली. बिपिनने तिच्याकडे एक खोल हास्य करत पाहिले. आरतीच्या लहानशा हृदयाची धडधड वाढली. ती जागेवरच गोठून गेली. तर विपिन तिच्याकडे जाण्याऐवजी कपाटाकडे गेला. त्याने तिथून काही महत्त्वाचे कागदपत्र घेतली आणि गुपचूप निघून गेला. आरती पुन्हा तिथे शांतपणे बसून राहिली. पूर्ण दिवस गेला आणि खोलीत कोणीच आले नाही. आता आरतीला प्रचंड भूक लागली होती. परिस्थिती काहीही असो, भूक कधीच शमत नाही. तिच्या पोटात गोळा येत होता. तिने कालपासून काहीही खाल्ले नव्हते आणि आता असह्य भुकेमुळे तिचे डोळे पाण्याने भरले होते. तिने एवढा मोठा निर्णय घेतला होता, विपिनला न ओळखता त्याच्याशी लग्न करण्याचा, आणि आता ती त्याच्या दयेवर अवलंबून होती. नकळतपणे तिला शिवनाथ आणि जयवर्धन यांची आठवण झाली आणि ती थरथरली. स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत ती उठून खोलीतून बाहेर गेली. सावधपणे चालत ती स्वयंपाकघरापर्यंत पोहोचली, जिथे कोणीही नव्हते. एवढा मोठा महाल नोकरांविना रिकामा होता. आरतीला थोडे आश्चर्य वाटले. खायला काहीतरी मिळेल या आशेने तिने आजूबाजूला नजर टाकली, पण स्वयंपाकघरात अजून कोणी आलेले नव्हते असं वाटत होते. ती एका बाजूला असलेल्या मोठ्या फ्रीजकडे गेली. तो उघडताच तिचे डोळे आनंदाने विस्फारले. बर्गर, सँडविच, ग्रिल्ड चिकन, पनीर टिक्का आणि इतर अनेक खाद्यपदार्थ ढीग लावून ठेवलेले होते. हे पाहून आरतीची भूक चाळवली. तिने त्यातील काही पदार्थ बाहेर काढले आणि शेल्फवर ठेवू लागली. पण तिचा जड दुपट्टा तिला सारखा टोचत होता, म्हणून तिने तो काढून जवळच्या खुर्चीवर ठेवला आणि ती पुन्हा कामाला लागली. आनंदाने सगळं सामान शेल्फवर ठेवून ती आता स्वतःसाठी थोडं थोडं ताटात घेत होती. तिच्या तोंडाला पाणी सुटत होतं. सगळं सामान बाहेर काढून ती जेवणाच्या टेबलावर आरामात बसली होती. तेव्हा ती म्हणाली, "एक मिनिटं." तिने खायला सुरुवातही केली नव्हती तेवढ्यात अचानक मागून एका स्त्रीचा आवाज आला आणि ती दचकली. मागे वळून पाहिल्यावर तिला दिसलं की विपिनची पहिली पत्नी नीलम तिच्याकडे खुनी नजरेने बघत होती. ती रागाने पुढे सरकली आणि आरतीच्या हातातून ताट हिसकावून घेतलं. मग रागाने ते शेल्फवर आपटलं. "कुणाच्या परवानगीने तू माझ्या स्वयंपाकघरात आलीस?" तिने कठोर नजरेने विचारले. आरतीकडे तिच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. ती गप्प राहिली. "सांग, तू का आलीस इथे? तू जेवण चोरत होतीस का?" नीलमच्या नव्या आरोपाने आरतीचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. "तू स्वतःला कोण समजतेस? फक्त विपिनच्या खोलीत आले आहेस म्हणून माझ्या मालकीच्या प्रत्येक गोष्टीवर तुझा हक्क आहे का?" तिचा हात घट्ट पकडत ती फणफणली. "तू तरुण आणि सुंदर असशील, पण विपिन चौधरीवर माझा पहिला हक्क आहे. नीलम, तुला कळतंय का?" तिने तिला झटकून दूर ढकलले. "जर तू पुन्हा माझ्या स्वयंपाकघरात पाऊल ठेवलंस तर मी तुझे पाय तोडेन. तू ज्याच्याशी लग्न केलंस त्याला तुझ्या जेवणाची सोय करायला सांग." ती मागे न वळता तिच्याशी बोलत सर्व वस्तू परत डब्यामध्ये ठेवत होती, तर दारात उभ्या असलेल्या विपिन चौधरीने सर्व काही ऐकले होते. आरतीची पाठ विपिनकडे होती. ती असहाय्यपणे त्या वस्तूंकडे पाहत होती. ती भुकेने व्याकुळ झाली होती. नीलमने सगळं सामान परत फ्रीजमध्ये ठेवलं आणि मागे वळून आरतीकडे पाहिलं. पण तिच्या मागे विपिनला उभं असलेलं पाहून तिने ओठ आवळले. विपिनच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. नीलम रागाने दुसरीकडे वळली. आरतीने गुपचूप खुर्चीवरून आपला दुपट्टा उचलला, तो अंगावर घेतला आणि डोळ्यात पाणी आणून स्वयंपाकघरातून बाहेर पडू लागली. पण विपिनला पाहून ती थांबली. विपिन आत आला आणि त्याने आरतीकडे पाहिले. तिच्या डोळ्यातील तक्रार पाहून विपिनच्या कपाळावर आठ्या पडल्या. पुढच्या क्षणी त्याने तिचा मनगट पकडला, तिला परत खोलीत ओढले आणि पलंगावर झोकून दिलं. त्याच्या या वागण्याने आरतीला धक्काच बसला. "खोलीतून बाहेर पडण्यापूर्वी तू कोणाला विचारलंस?" त्याने एक पाऊल तिच्या शेजारी पलंगावर ठेवत तिच्यावर टेकून उभा राहिला. आरती दचकून मागे सरकली. मला भूक? कसली भूक? तू भुकेने मेली नाहीस ना? तुला उपाशी राहण्याची सवय करून घ्यायला हवी." तोंड वाकडे करत तो मागे सरकला. तो काय म्हणत होता हे आरतीला कळत नव्हते. "पुन्हा बाहेर जाऊ नकोस.
तुला याच खोलीत राहायचं आहे. तुला तुझ्या गरजेनुसार जेवण मिळेल. विपिन त्याच्या फोनवर कोणाला तरी मेसेज करत तिला तुटकपणे म्हणाला, तुला काय म्हणायचं आहे? माझी काय स्थिती आहे? ती सुद्धा लगेच उठून उभी राहिली. शिवनाथची मुलगी माझ्या नजरेत कवडी मोल आहे, तो रागाने फणफणला. आरतीला वाटले की जणू त्याचे डोके फिरले आहे. स्वतःला कसेबसे सावरत ती त्याच्यासमोर उभी राहिली. म्हणजे तू तू बाबांच्या शत्रूंपैकी एक आहेस? आरतीने एका क्षणात सगळा अंदाज लावला, पण विपिनच्या चेहऱ्यावर मात्र तोच निर्विकार कठोर भाव होता. तुम्ही मला जाळ्यात अडकवलंत. आरतीने डोक्याला हात लावला. तेवढ्यात दारावर थाप पडली. विपिन पुढे आला. आलेल्या व्यक्तीकडून एक पिशवी घेतली, ती आणली आणि पलंगावर फेकली. तुला भूक लागली आहे बरोबर, हे खा. आणि सगळं खाऊ नकोस. तुला 24 तासानंतरच दुसरं जेवण मिळेल. फोन आल्यावर तो बाहेर गेला. आरतीच्या डोळ्यात पाणी तरारलं. तिच्या वडिलांच्या शत्रुत्वामुळे तिला किती लोकांचा अपमान सहन करावा लागेल कोण जाणे. तिच्या डोक्यात प्रचंड वेदना होत होत्या. तिला प्रचंड भूकही लागली होती आणि पोटातही जोरजोरात दुखत होते. तिला आता खऱ्या अर्थाने वेदना जाणवू लागल्या होत्या. तिने हात पुढे करून पिशवी उघडली. एका लहान पाकिटात शिजलेला भात होता आणि दुसऱ्या पाकिटात थोडी डाळ होती. ते प्रमाण इतके कमी होते की एका बैठकीतही तिचे पोट भरले नसते. तिच्या डोळ्यात पाणी आले. स्वतःला आणि आपल्या प्रतिष्ठेला वाचवण्यासाठी तिने इथे आश्रय घेतला होता आणि ती या माणसाच्या आयुष्यात गुंतली होती. विश्वनाथवर त्याचा नेमका काय राग असेल, ज्याची किंमत आता मला चुकवावी लागत आहे? तिने व्याकुळ होऊन विचार केला आणि एका डिस्पोजेबल ताटात भात काढू लागली. तिने आयुष्यात कधीही अन्नाचा अनादर केला नव्हता, म्हणून जे काही मिळाले ते तिने देवाची कृपा मानून खाल्ले. भात आणि डाळीमुळे तिला थोडे बरे वाटले. देवाचे आभार मानून तिने उरलेला भात परत पाकिटात ठेवला. तिने त्या वस्तू बाजूला ठेवल्या. खोलीत पाणीसुद्धा नव्हते आणि तहान तिच्या घशात कोरड आणत होती. आता ती पाणी आणायला बाहेर कशी जाणार? हा विपिन चौधरी कोण आहे, ज्याने मला इथे कैद केले आहे? पलंगावर पडून भूतकाळाचा विचार करत तिला झोप येऊ लागली. ती ती कधी झोपली किंवा किती वेळ झोपली हे तिला कळले नाही. जेव्हा तिला तिच्या शरीरावर काहीतरी सरपटत असल्याचे जाणवले तेव्हा तिचे डोळे उघडले. तो स्पर्श तिच्या पोटऱ्यांवरून वर सरकत होता. तिच्या शरीरावर कोणाच्या तरी हातांचा उबदार स्पर्श जाणवताच तिने दचकून डोळे उघडले आणि मागे सरकली. खोलीत मंद प्रकाश होता आणि भयान शांतता होती. आरतीच्या हृदयाची धडधड वाढली. ती पटकन उठून बसली. विपिनला इतक्या जवळ पाहून ती थोडी घाबरली. ती खोल श्वास घेऊ लागली. विपिनने शर्ट घातला नव्हता, फक्त काळ्या रंगाचे सॅडो वेस्ट घातले होते. घाबरलेली आरती पलंगाच्या डोक्यावरील भागाला टेकली. काय झालं? तू इतकी का घाबरली आहेस? तो तिच्या जवळ आला. माझ्यापासून दूर राहा, ती अडखळत म्हणाली. मी तुझ्यापासून दूर राहण्यासाठी तुझ्याशी लग्न केले नाही. त्याने तिला पटकन उचलून आपल्या मांडीवर बसवले. तिने दोन्ही हातांनी त्याची छाती दाबून त्याला मागे ढकलण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, पण विपिनने एका हाताने तिचे दोन्ही हात पकडून ते मागे पिळले. आरती किंचाळली. मला बंडखोर मुली आवडत नाहीत आणि मला जबरदस्तीही आवडत नाही. त्यापेक्षा मला जे करायचं आहे ते करू दे. आणि मी ब्रह्मचारी सुद्धा नाही. जेव्हा माझं लग्न तुझ्याशी झालं आहे तेव्हा मी नक्कीच तुझ्या जवळ येईन. मी माझ्या पहिल्या बायकोच्या जवळ आलो नाही. याचा अर्थ असा नाही की मी तुझ्याही जवळ येणार नाही. विपिन तिचा चेहरा आपल्या पकडीत घट्ट पकडत म्हणाला. तू खोटारडा आणि लबाड आहेस. तू मला फसवलेस. तुझ्यात आणि शिवनाथमध्ये काहीच फरक नाही. तुम्ही सगळे सारखेच आहात. आरती रागाने ओरडली. आवाज कमी कर. विपिनने तिचा जबडा आवळला. खबरदार, जर तू माझी तुलना त्या नीच माणसाशी केलीस तर मी तुला ठार मारीन. विपिन गुरगुरला. तू त्या नीच माणसाच्या मुलीला तुझ्या गरजांसाठी एक साधन म्हणून वापरत आहेस. आरतीने तिखटपणे उत्तर दिले. पुढच्या क्षणी विपिनने तिला पलंगावर मागे ढकलले आणि तिचा दुपट्टा काढून घेतला आणि तिच्या अस्तित्वातूनच काढून बाहेर फेकला. आरती थरथरत्या हृदयाने त्याच्याकडे पाहत होती. तू माझ्यावर जबरदस्ती करणार नाहीस, ती वेदनेने म्हणाली. तुझ्यावर जबरदस्ती न करणे हे सर्वस्वी तुझ्यावर अवलंबून आहे. त्याऐवजी मला साथ देत या रात्रीचा पुरेपूर आनंद घे. त्याने एका झटक्याने तिला प्रत्येक पडद्यापासून मुक्त केले आणि तिच्या कोमल अस्तित्वात समाविष्ट होऊ लागला. तू माझी फक्त एक बाजू पाहिली आहेस. आता मी तुला माझी एक अशी खास बाजू दाखवणार आहे जी आजपर्यंत कोणीही पाहिलेली नाही. तो तिच्या जवळ झुकला आणि उत्कटतेने तिच्या ओठांना स्पर्श केला. प्लीज विपिन, मला माहीत नाही शिवनाथ त्याने तुला कशी वागणूक दिली आहे, पण कृपया त्याने जे केले त्यासाठी मला शिक्षा देऊ नकोस. ती न कळत रडू लागली. त्याने जे केले आहे त्यासाठी त्याला शिक्षा झालीच पाहिजे, पण तू जे केलंस त्यासाठी शिक्षेच्या जवळ जाणारी हीच एकमेव गोष्ट आहे. तिच्या तोंडावर कोसळत आणि तिला पूर्ण तीव्रतेने मिठीत घेत तो म्हणाला. तो आरतीचे हुंदके दाबत असताना तिचा लेहंगा तिच्या अंगावरून घसरला. आरती असहाय्यपणे तळमळू लागली. तू अशी रडत आहेस जणू मी तुझ्यावर बलात्कार करत आहे.
विपिन स्वतःला सर्व पडद्यातून मुक्त करत आणि तिच्यावर वाकून म्हणाला. त्या क्षणी आरतीचा श्वास तिच्या घशात अडकला. विपिनचा कठोर स्पर्श जाणवताच तिने आपला खालचा ओठ चावला. तिच्या निरागस वागण्याने विपिन आतून विरघळला आणि त्याच्या प्रत्येक पावलातून एक विलक्षण कोमलता ओसांडून वाहत होती. ती इतकी नाजूक होती की त्याच्या पर्वतासारख्या विशाल शरीराखाली ती चिरडली जात होती. तिला श्वास घेणेही मुश्किल झाले होते. 29 वर्ष ती पूर्ण संयम आणि ब्रह्मचर्याने जगली होती. नीलम ही रुक्मिणी आंटीच्या धाकट्या बहिणीची मुलगी होती आणि तिच्यासोबतच राहत होती. महिन्याभरापूर्वीच त्याने नीलमशी लग्न झाले होते. लग्नानंतर त्याला एका तातडीचा फोन आला आणि तो एका महत्त्वाच्या कामासाठी दुबईला निघून गेला. एका आठवड्यानंतर तिला न कळवताच तो निघून गेला होता. तो आपल्या कुटुंबाला आश्चर्यचकित करण्याच्या उद्देशाने परत आला. पण जेव्हा त्याने तिला आपल्याच एका मित्रासोबत आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहात पकडले तेव्हा त्याला स्वतःलाच आश्चर्य वाटले. त्याने त्याच दिवशी तिला घटस्फोट दिला असता. पण त्याच्या आजीने त्याला दिलेल्या शपथेमुळे तो बोलू शकला नाही. जर तिने शपथ दिली नसती तर त्याने त्याच दिवशी नीलमचे नाव त्याच्या आयुष्यातून कायमचे काढून टाकले असते. त्याच्या सासरच्या मंडळींनी आपल्या नातीला नीलमला पत्नी म्हणून स्वीकारून संसार थाटण्यासाठी समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण विपिनच्या नकाराचे कधीही स्वीकृतीत रूपांतर झाले नाही. तो आपल्या भावना आणि तत्वांमध्ये जितका प्रामाणिक होता तितकीच शुद्धता आणि निष्ठा तो आपल्या जीवनसाथीकडून अपेक्षित करत असे. अशी व्यक्ती जी केवळ त्याचीच असेल डोक्यापासून पायापर्यंत, ती दुसऱ्या कुणाच्या तरी मिठीतली शान बनली होती. त्या दिवशी नीलम नशेत होती आणि स्वतःवरचा ताबा गमावून ती विपिनच्या एका जवळच्या मित्रासोबत जवळीक साधून बसली होती, जे विपिनने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते. आता तिची इच्छा असूनही नीलमला विपिनचा पूर्वीसारखा विश्वास परत मिळवणे कधीही शक्य नव्हते. नीलम विपिनवर जीवापाड प्रेम करायची, त्याच्यासाठी वेडी होती. विपिनच्या जवळ जाणे हेच तिचे मुख्य ध्येय होते आणि आत्तापर्यंत ती त्यात पूर्णपणे अपयशी ठरली होती. कारण विपिन तिला अस्पृश्य मानत होता. एका क्षीण क्षणी तिने सर्वस्व त्यागले होते, पण त्यानंतर ती त्याच्याबद्दल अधिकाधिक वेडी होत गेली आणि आज विपिन सूड आणि द्वेषाच्या भावनेने आरतीकडे आला होता. पण हळूहळू तिचा नाजूकपणा आणि निरागसता ओळखून त्याचा कठोरपणा नरम पडत होता. ती पूर्णपणे पवित्र आणि अस्पर्शित होती. या भावनेने विपिनच्या शरीराचा प्रत्येक कण शांतीने भरून गेला. आत्तापर्यंत त्याने स्वतःला फक्त आपल्या पत्नीसाठीच राखून ठेवले होते. जेव्हा तो स्वतःच पवित्र होता तेव्हा तो एका अशुद्ध पत्नीला कसा स्वीकारू शकणार होता? पण जेव्हा त्याला आपल्या पत्नीचे अस्तित्व पूर्णपणे बदललेले जाणवले तेव्हा त्याच्या शरीराचा प्रत्येक कण आनंदाने उमलला. काही क्षणातच ते एकरूप झाले होते. विपिनचा सुरुवातीचा मृदूभाव आता नाहीसा झाला होता. आता संपूर्ण खोली त्यांच्या धापा, गरम शरीर, धुंदी आणि हुंदक्यांनी भरून गेली होती, जे त्यांच्या मिलनाची साक्ष देत होते. पुढच्या क्षणी तिला आपल्या मिठीत घेऊन तो आपलं सगळं प्रेम आणि यातना तिच्यात ओतू लागला. आरतीला मोकळा श्वासही घेता येत नव्हते. ती इतकी लहान आणि नाजूक होती की विपिन तिला एका क्षणात उचलून खाली ठेवत असे. विपिनच्या अनियंत्रित वासनेला सहन करून ती नाजूक 19 वर्षाची मुलगी पूर्णपणे थकून गेली होती. पण विपिनचं प्रेम कमी होण्याची काहीच चिन्हे दिसत नव्हती. उलट रात्र जसजशी पुढे सरकत होती तसतसे त्यांचे प्रेम वाढत गेले. या अचानक झालेल्या मिलनाच्या पूर्ततेने आरतीला प्रचंड आनंद झाला होता. ती नाराज नव्हती, पण तिला रागही आला नव्हता. विपिन चौधरी तिला पहिल्याच भेटीत एक चांगला माणूस वाटला होता. जयवर्धन आणि शिवनाथ सारख्या दुष्ट माणसांपासून तिला वाचवू शकणारा एक तारणहार. आणि हे सर्व तेव्हाच घडू शकणार होते जेव्हा ती स्वतःला विपिनच्या स्वाधीन करेल, जेणेकरून विपिन स्वतः तिच्या अस्तित्वाचे रक्षण करेल. जर त्याने तिला स्वीकारले तर अखेर विपिन चौधरी एक मोठा व्यावसायिक आणि अब्जाधीश होता. त्याचे नावच पुरेसे होते. विपिन चौधरी ही एकमेव व्यक्ती जी तिचे वडील शिवनाथ आणि डॉन जयवर्धन यांचा सामना करू शकत होती. म्हणूनच विपिन विवाहित असूनही आरतीने त्याला स्वतः तिच्याशी लग्न करण्यास विनंती केली होती आणि विपिनने लगेचच होकार देऊन तिला आपली पत्नी बनवले होते. विपिन प्लीज 1 मिनिट थांब. तू तू खूप जड आहेस. मी तुला सांभाळू शकत नाही. त्याच्या अनियंत्रित आवेशाने चिरडून जाऊन तिने डोळे मिटले आणि धापा टाकत विनवणी करू लागली. तिच्या गोड विनवणीने विपिनचा आवेश आणखीनच वाढला. तेव्हा तू लग्नाचा प्रस्ताव ठेवलास तेव्हा तुझ्या लक्षात आलं नाही का की मी एक बॉडी बिल्डर आहे? त्याने आपल्या प्रेमाचा वेग न थांबवता वाढवला. तिला मृत्यूच्या दारात आणून सोडले. मग शांत होऊन त्याने आरतीला एका गोड शांततेत सोडून दिले. जर मला ती मुलगी मिळाली नाही तर तू नक्कीच मरणार शिवनाथ, आणि मला किंचितही दया येणार नाही. 45 वर्षीय जयवर्धनच्या आवाजात एक भयानक संताप होता.
ती तुला मिळेल ती तुझीच आहे, हे शिवनाथचं वचन आहे. त्याने जयवर्धनला आश्वासन दिले. तिला शोधून 24 तासाच्या आत माझ्या हवाली कर. मी तिच्याशी नंतर लग्न करेन, पण आधी तिच्या नाजूक शरीरावर माझा हक्क सांगेन. आरतीचा नाजूक आणि सुंदर चेहरा पाहताच जयवर्धनचे डोळे चमकले, ज्यामुळे त्याचे दुष्ट विचार लगेचच भडकले. ती मुलगी मला हवी आहे, कोणत्याही परिस्थितीत, नाहीतर मी सगळीकडे हाहाकार माजवेन. जयवर्धन ओरडला. हे ऐकून शिवनाथजींनी आपले ओठ आवळले. जयवर्धन एक अंडरवर्ल्ड डॉन होता आणि तो आरतीच्या पहिल्याच भेटीत तिच्या प्रेमात पडला होता. म्हणूनच त्याने शिवनाथकडे आरतीचा हात मागितला होता. शिवनाथांनी त्याच्या सर्व वाईट कृत्यांमध्ये त्याला पाठिंबा दिला होता. अनेक वर्ष त्यांनी आपली मुलगी आरतीला या जगापासून दूर ठेवले होते. त्याने तिच्यापासून ते लपवून ठेवले होते. पण एके दिवशी जयवर्धनने तिच्यावर वाईट नजर टाकली. एका जुन्या कर्जाच्या बदल्यात जयवर्धनने आरतीचा हात मागितला. शिवनाथ जयवर्धनचे कर्ज फेडून आपल्या मुलीला वाचवू शकले असते, पण त्यांनी तसे केले नाही. शिवनाथने कसे तरी आरतीला जयवर्धनशी लग्न करण्यासाठी पटवले. पण लग्नाच्या दिवशीच आरतीला कळले की तिचे वडील ज्याच्याशी तिचे लग्न लावून देत होते, तो माणूस चांगला नसून एक खुखार गुन्हेगार होता आणि तो तिच्यापेक्षा 25 वर्षांनी मोठा असल्यामुळे ती लग्नाच्या ठिकाणाहून पळून गेली होती आणि आत्तापर्यंत ती कुठे होती हे कुणालाच माहीत नव्हते. जेव्हा विपिन सकाळी उठला तेव्हा त्याला आरती त्याच्या छातीवर डोके ठेवून गाढ झोपलेली त्याला आढळली. तिचा मंद श्वास जाणवताच विपिनच्या चेहऱ्यावर एक प्रेमळ हास्य उमटले. त्याच्या हृदयाची तहान भागली होती, पण कदाचित ही शांती क्षणिक होती, कारण पुन्हा एकदा त्याच्या पत्नीसाठीची त्याची इच्छा जागृत झाली होती. त्याने आपला खालचा ओठ चावला, कारण त्याने रात्रभर आरतीला क्षणभरही झोपू दिले नव्हते. ती तर थोड्या वेळापूर्वीच झोपली होती. विपिनने प्रेमाने तिच्या केसांमधून बोटे फिरवली आणि आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले. त्याच्या मनात एक विलक्षण प्रेम जागृत झाले होते. रात्र सरत असतानाही त्याची अस्वस्थता तशीच होती, एक अशी भावना जी त्याला स्वतःलाही समजत नव्हती. अचानक त्याने आरतीला पलंगावर झोपवले आणि त्याने आपली सावली तिच्यावर टाकली. त्याचा शर्ट घालून आपल्या सौंदर्याने विपिनला जवळ ओढणारी आरती झोपेतच खोल श्वास घेत असताना तिच्या मानेवर त्याचा स्पर्श जाणवताच नकळतपणे विपिनला दूर ढकलते. त्या क्षणी विपिनचा मूड क्षणार्धात बदलला. पुढच्या क्षणी त्याने आपला आवेश वाढवला. आरती गोंधळून डोळे उघडते आणि आश्चर्य आणि भीतीने विपिनकडे पाहते. विपिन तिच्या जाड पापण्यांना हळुवारपणे स्पर्श करतो, तिच्या ओठांवर झुकतो आणि उत्कटतेने आपले प्रेम ओतू लागतो. विपिनला पुन्हा त्याच्या काल रात्रीच्या वेड्या रूपात पाहून आरतीचे हृदय धडधडले. नाही विपिन, प्लीज आता नको. मी वेदना, ती डोळ्यात अश्रू आणून म्हणाली. ठीक आहे, मी तुझ्या सगळ्या वेदना आत्ताच दूर करतो. त्याला आरतीची प्रत्येक कमजोरी चांगलीच माहीत होती. तिच्या किंचित विरोधाकडे दुर्लक्ष करून विपिनने पुन्हा एकदा तिच्यावर आपली उत्कटता ओतायला सुरुवात केली. आरतीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि उशीला भिजवत होते, तर विपिन पुन्हा एकदा आपल्या उत्कटतेने तिचा जीव शोषून घेत होता. थोड्या वेळाने विपिनने तिला शॉवर खाली उभे केले. आरती लहान मुलासारखा चेहरा करून त्याच्याकडे पाहत होती, जो अत्यंत निर्लज्ज आणि उत्कटपणाचा होता. आता असा चेहरा का करते आहेस? मी अजून काहीच केलेले नाही. विपिनने शॉवर बंद केला, तिला बाथरोब घातला आणि प्रेमाने म्हणाला, तू तू खूप क्रूर आहेस. ती डोळे पुसत म्हणाली, तू मला हे नाव एका रात्रीत दिलंस? विपिनने हसून भुवई उंचावली आणि तिला उचलून बाहेर नेले. त्याने आरतीला ड्रेसिंग टेबल समोर बसवले आणि टॉवेलने तिचे केस पुसू लागला. तो तिला लहान मुलासारखा वागवत होता. तिच्या डोक्यावर टॉवेल असताना विपिनने आपली एक खोड काढण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी आरतीने रागाने त्याला जोरात चिमटा काढला. मार खाणार आहेस का? विपिनने तिच्याकडे रागाने पाहिले. आणि तू काय करत आहेस? याचं काय? कोण इतकं वेडं आणि पागल आहे? तू काल रात्रीपासून मला वेड लावला आहेस. एकीकडे तू माझ्याबद्दल द्वेष दाखवतेस आणि दुसरीकडे आणि तिने डोळे मिटून घेतले. ओल्या आवाजात तक्रार केली. हो, मला राग आला होता, पण मी तुझा द्वेष का करू? यावेळी विपिन गंभीर झाला. तुला राग का आला होता? कारण तू माझ्याशी खोटं बोललास. विपिनने कपाटातून एक सुंदर ड्रेस काढून तिच्या हातात दिला. हा ड्रेस तू कधी आणलास? त्याच्या हातात एक सुंदर नवीन सूट पाहून आश्चर्यचकित झालेल्या आरतीने विचारले. विपिनने एक दीर्घ श्वास घेतला. जेव्हा त्यांचे लग्न ठरले होते तेव्हा त्याने हे सर्व कपडे नीलमसाठी विकत घेतले होते. हे तो तिला कसे सांगणार होता? पण त्याने नीलमला कधीही स्पर्श केला नव्हता. जेव्हा कधी तो बाजारात जायचा आणि त्याला काही आवडायचे, तेव्हा तो आपल्या पत्नीला देईन या विचाराने ते विकत घ्यायचा. पण नीलम केवळ नावापुरतीच त्याची पत्नी राहिली होती आणि आरती त्याची खरी पत्नी होती. मी तुला घालायला मदत करू का? विपिनने हँगरवरून ड्रेस काढत विचारले. नाही, मी स्वतःच घालेन. ती घाबरली आणि लगेचच ड्रेस घेऊन चेंजिंग रूममध्ये लपली. विपिननेही आपले कपडे घेतले आणि तो दुसऱ्या बाथरूमकडे गेला. मास्टर
मुलगी सापडली आहे. शिवनाथच्या खास माणसाने येताच ही बातमी दिली. ती कुठे आहे? शिवनाथने काळजीने विचारले. मग त्याच्या माणसाने व्यवस्थित उभ्या असलेल्या मुलीकडे बोट दाखवले. शिवनाथ क्षणभर विचारात हरवून गेला. ती सुंदर मुलगी आधुनिक कपड्यांमध्ये उभी होती, ज्यामुळे तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. तुमची मुलगी हरवली आहे का? नीलमने थाटात विचारले. हो, ती माझी मुलगी आहे. ती कुठे आहे? शिवनाथची चिंता पाहण्यासारखी होती. विपिन चौधरीकडे. नीलमचे बोलणे ऐकून शिवनाथचा चेहरा फिका पडला. विपिन चौधरी? ती ती तिथे कशी पोहोचली? शिवनाथने आश्चर्याने विचारले. ती तिथे कशी पोहोचली असेल ते जाऊ दे. ती आधीच तिथे पोहोचली आहे. आता तिला परत घेऊन ये. तरच मी तुला खरा पुरुष समजेल. नीलम गर्वाने म्हणाली. विपिनकडून माझ्या मुलीला परत कसं खेचून आणायचं हे मला माहीत आहे. शिव प्रथम कडवटपणे म्हणाला. नीलमने एक उपहासात्मक हास्य केले. तिने आरती आणि विपिनच्या लग्नाची बातमी शिवनाथपासून लपवली होती. लग्नाबद्दल ऐकून शिवनाथने मागे हटू नये असे तिला वाटत होते. काय झालं? कुठून येत आहेस? जेव्हा नीलम वाड्यात शिरली तेव्हा रुक्मिणी देवींना तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र आनंद दिसला. तिने पाहिले. अहो मावशी, इकडे या. मला तुम्हाला एक खूप चांगली बातमी सांगायची आहे. तिने रुक्मिणी देवीचा हात धरला आणि सोफ्यावर बसवले. लवकरच आपल्या आयुष्यातून आरती नावाचा हा काटा काढला जाईल. फक्त वाट बघत राहा. ती गूढपणे म्हणाली. तुझा काय अर्थ आहे? तू हे काय केलंस? रुक्मिणी देवी घाबरून म्हणाल्या. मावशी, कृपया मला उपदेश देऊ नका. नीलम अजूनही हेच बोलत होती. तेवढ्यात विपिनने आरतीचा हात धरून तिला जेवणाच्या टेबलाकडे नेले. त्यांनी खोलीतच नाश्ता केला होता आणि आता ते जेवणासाठी बाहेर आले होते. रुक्मिणी देवीने तोंड वाकडे केले, पण त्या गप्प राहिल्या. जेवताना विपिन अधूनमधून शत्रूंच्या वेशात असलेल्या आपल्या प्रियजनांकडे नजर टाकत होता. त्याला वाटले की त्याचा स्वभावच घातक आहे. अचानक जेव्हा नीलमला विपिनच्या डोळ्यात एक विचित्र कडवटपणा जाणवला तेव्हा जेवताना ती स्तब्ध झाली. तुम्ही ठीक आहात का? आरतीने लगेच नीलमला पाण्याचा ग्लास पुढे केला आणि तिच्या पाठीवर थाप मारली. विपिनने नकार देण्यासाठी फक्त मान हलवली होती. तेवढ्यात मोलकरीण आली आणि तिने त्याला सांगितले की शिवनाथ नावाचा एक माणूस आला आहे. विपिनच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित उमटले, तर आरतीच्या चेहऱ्याचा रंग पूर्णपणे उडाला. आरतीने नकळतपणे विपिनचा मनगट पकडला. मी सांगेपर्यंत बाहेर येऊ नकोस. विपिन तिच्या कानात हळूच कुजबुजला आणि उभा राहिला. त्याचवेळी आरतीने मनातल्या मनात देवाचे नाव घेतले. ती जप करत आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करू लागली. जेव्हा विपिन हॉलमध्ये आला तेव्हा शिवनाथ अस्वस्थपणे फेऱ्या मारत होते. काय झालं शिवनाथ? तू इथे कसा आलास? विपिन सोफ्यावर एका पायावर दुसरा पाय टाकून गर्वाने म्हणाला. मी तुझ्याशी वाद घालायला आलो नाही. मी माझ्या मुलीला न्यायला आलो आहे. माझ्या मुलीला बोलव आत्ताच्या आत्ता. शिवनाथ रागाने ओरडला. अरे जरा शांत हो शिवनाथ. हे तुझं घर नाही, हे माझं घर आहे. विपिन चौधरीचं घर. खबरदार, जर तू आवाज चढवलास तर मी तुझी जीभ तुझ्या घशातून उपटून काढेल, समजलं? विपिन थंड रागवलेल्या आवाजात म्हणाला. माझी मुलगी माझ्या हवाली कर. शिवनाथ आपल्या मागणीवरून मागे हटला नाही. कोणती मुलगी? जेव्हा तुझी मुलगी इथे आली तेव्हा ती शिवनाथची मुलगी होती. आता ती विपिन चौधरीची बायको आहे. विपिनचा कठोर आवाज ऐकून शिवनाथने मुठ्ठी आवळल्या. अशक्य, हे होऊ शकत नाही. माझी मुलगी माझ्यासोबत असं कधीच करू शकत नाही. शिवनाथच्या हृदयाची धडधड वाढत होती. तुमची मुलगी केवळ माझी बायकोच झाली नाही, तर आमच्यात एक खूप खोल आणि पवित्र नातंही निर्माण झालं आहे. आता तुम्ही इथून गेलेलंच बरं. बघा विपिन चौधरी, तुमचे वैर माझ्याशी आहे. तुम्हाला माझ्यासोबत जे काही करायचं आहे ते करा, पण माझ्या मुलीला यात ओढू नका. तिला सोडून द्या. शिवनाथ, विपिन चौधरी त्याला कठोर आवाजात म्हणाला. खबरदार, जर तू माझ्या बायकोला मला सोडायला सांगितलंस तर मी तुला ठार मारेन. चल, ताबडतोब इथून निघून जा. तो दाराकडे हात वारे करत रागाने म्हणाला. याची तुला मोठी किंमत मोजावी लागेल. मी माझ्या मुलीला माझ्यासोबत घेऊन जाणारच आहे, बघच. शिवनाथने आपली चादर खांद्यावर टाकली आणि तो बाहेर निघून गेला. दरम्यान जेव्हा विपिन चौधरी आत परत आला तेव्हा त्याने पाहिले की नीलम आरतीवर हात उचलणार होती. नीलम. अचानक विपिनचा मोठा आवाज ऐकून तिचा हात हवेतच थांबला. तिचा चेहरा फिका पडला. माझ्या बायकोवर हात उचलण्याची तुझी हिंमतच कशी झाली? विपिनने आरतीला आपल्या छातीशी कवटाळले. रातोरात इतका बदललेल्या या माणसाकडे आरतीने आश्चर्याने पाहिले. विपिन, ही मुलगी, ती माझी बायको आहे. विपिनने नीलमला मध्येच थांबवले. ती मध्येच बोलली. विपिन, तू या मुलीला नीलमपेक्षा जास्त महत्त्व कसं देऊ शकतोस? रुक्मिणी देवींनाही मध्येच पडण्याची गरज वाटली. कारण मी या मुलीला माझ्या पत्नीचा पूर्ण दर्जा दिला आहे. विपिनने आरतीला आपल्या मिठीत घेतले, ज्यामुळे नीलम आणि रुक्मिणी देवी दोघेही चकित झाल्या. त्याचा हा स्पष्ट वक्ता आणि धाडसी स्वभाव पाहून रुक्मिणी देवी आणि नीलम दोघीही संतापल्या होत्या. पण विपिनची बोलणे म्हणजे संकटाला आमंत्रण देण्यासारखे होते. चल ग प्रिये, मला तुझी खूप गरज आहे.
मला फक्त आणि फक्त तुझ्याकडूनच दिलासा मिळतो. आरतीला जवळ धरून आपल्या खोलीकडे जाताना तो गंभीर आणि मोहक स्वरात म्हणाला. ते आत शिरताच आरतीने लगेच विपिनपासून स्वतःला दूर करण्याचा प्रयत्न केला. खबरदार, तू माझ्यापासून 1 इंचही जरी दूर गेलीस तर मी तुला ठार मारीन. विपिन तिच्याकडे रागाने बघत म्हणाला. आरतीनेही त्याच्याकडे रागाने बघत म्हटले. मग तू रात्रभर काय करत होतास? माझा जीव तुझ्या हातात आहे, ती नाराज स्वरात म्हणाली. तिच्या बोलण्यावर विपिनला हसू आवरले नाही आणि आरतीने त्याच्याकडे रागाने पाहिले. निर्लज्ज, त्याच्यापासून दूर वळून दुसरीकडे पाहत ती स्वतःशीच पुटपुटली. तिच्या कमरेच्या नाजूक वळणावरून हात फिरवत विपिनने तिला जवळ ओढले आणि पंख कापलेल्या पतंगाप्रमाणे ती त्याला बिलगली. विपिन, तिने हळू आवाजात विचारले. विपिनचं आयुष्य. तो तिच्या चेहऱ्याजवळ वाकला. हळुवारपणे हाक मारत त्याने तिच्या कानाच्या पाळीला स्पर्श केला. आरतीच्या डोळ्यात आश्चर्याचे भाव होते. मी तुझं आयुष्य होऊ शकते का? काही क्षणांच्या शांततेनंतर विपिनने तिला आपल्या छातीशी अधिक घट्ट धरले. काल रात्रीच्या इतक्या जवळिकीनंतर हा प्रश्न विचारायला अजून जागा आहे का? त्याचा मूड पुन्हा बदलला. विपिन, बाबा आले होते. ते काय म्हणाले? मी इथे आहे हे त्यांना कसं कळलं? तिने विपिनचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. आरतीचा अयशस्वी प्रयत्न पाहून विपिनच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित उमटलं आणि त्याने लगेचच आरतीच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. फक्त एका रात्रीत तू मला तुझ्यासाठी वेडं केलंस. मी खरं सांगतोय, जर तू थोडी जरी दूर झालीस तर मी तुझे तुकडे तुकडे करीन. त्याने तिला आपल्या मिठीत उचलून घेतलं आणि परत बेडवर आणलं. आरतीचा श्वास घशातच अडकला. विपिन, प्लीज, काल रात्रीसारखं मला त्रास देऊ नकोस. तिने लाजत लाजत विपिनला थांबवण्याचा प्रयत्न केला, ज्याने एका झटक्यात आपला शर्ट काढून फेकून दिला होता. काल रात्री पहिल्यांदाच झालं आणि पहिल्यांदा थोडा त्रास होतो. पण आता होणार नाही. विपिनचा जीव तिच्यावर वाकून विपिनने हळूच तिला आपल्यात आणखी जवळ केले. आरतीचा श्वास जलद झाला. विपिन, तुला सहन करणं सोपं नाहीये. ती डोळ्यात पाणी आणून हळूच कुजबुजली. मला माहीत आहे. आणि फक्त आरतीच विपिन चौधरीला सहन करू शकते. आरतीचा श्वास अधिकच खोल गेला होता. तेवढ्यात अचानक खोलीचा दरवाजा उघडला आणि नीलम आत आली. पण आतलं दृश्य पाहून तिच्या डोळ्यात आग भडकली आणि तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता पसरली. विपिनने आपली मान वळवली, तिच्याकडे एक नजर टाकली आणि दात ओठ खात जणू काही इथून चालती हो असं म्हणत असल्याप्रमाणे तिच्याकडे कठोरपणे पाहिले. बाहेर नीलमच्या डोळ्यात पाणी तरारले. विपिनच्या मिठीतला हार बनण्याची तिने कितीतरी इच्छा केली होती आणि त्याने आपली सगळी उत्कटता तिच्यावर ओतली होती. ज्या मुलीने त्याच्याकडे एका रात्रीसाठी आश्रय घेतला होता, तिला आपली पत्नी बनवले होते. नीलमला अशा अवस्थेत पाहून आरती लाजेने तळमळू लागली. ती तिथे जणू काही लाजेने चूर झाल्यासारखी निश्चिल उभी होती. तू चूक केलीस विपिन. तू माझे हक्क बाहेरच्या कोणाला तरी देऊन टाकलेस. मी तुला कधीही माफ करू शकेन का? बाहेर जा. विपिन आपल्या पूर्ण ताकदीने ओरडला. त्याच्या गर्जनेने आपला कमकुवत बचाव सोडून दिलेल्या आरतीलाही भीती वाटली. दुसरीकडे नीलम भीतीने थरथर कापत होती. विपिनच्या डोळ्यात एक स्पष्ट इशारा होता. नीलम आरतीकडे एकटक पाहत बाहेर गेली. विपिन उठला. आतून दाराला कडी लावली आणि खोलीतील दिवा बंद करून आरतीकडे परत आला. खिडकीतून एक मंद प्रकाश आत येत होता, ज्यामुळे ते एकमेकांना स्पष्टपणे पाहू शकत होते. पुन्हा एकदा त्याची सावली आरतीवर पडली. आरतीने श्वास रोखून धरला. आदल्या रात्री तिने त्याचा वेडेपणा सहन केला होता, पण सकाळी त्याने आपल्या मनाप्रमाणे वागून घेतले होते आणि आता पुन्हा तिचे शरीर थकल्यामुळे खचू लागले होते. पण विपिनची शक्ती आणि उत्कटता कमी होत नव्हती. उलट तो पूर्वीपेक्षाही अधिक तीव्रतेने तिच्यात हरवून गेला होता. इतके की यावेळी आरती किंचाळली, पण काही क्षणांनंतर आरतीला शांत वाटू लागले. तू किती नाजूक आहेस यार. तिला घट्ट छातीशी कवटाळत तो तल्लीन होऊन म्हणाला. आरतीची अस्वस्थता अशी होती की आता मला आश्चर्य वाटतं की तो काय खात असेल, की त्याच्यात एवढी ताकद आहे आणि ती सगळी माझ्यावरच ओतली जात आहे. विपिनच्या प्रत्येक प्रेमळ स्पर्शाने ती व्याकुळ होत होती. विपिन तिच्या आयुष्यात वादळासारखा आला होता. त्याने सगळं काही उलथापालथ करून टाकलं होतं. तरीही ती समाधानी होती, कारण विपिन चौधरी हा तिला स्पर्श करणारा पहिला आणि शेवटचा पुरुष होता. ही बातमी जयवर्धनपर्यंत पोहोचताच तो संतापला. त्यालाही विपिनच्या शक्तीची आणि प्रभावाची चांगलीच कल्पना होती. त्यामुळे त्याने प्रचंड प्रतिकार केला. तो निघून गेला. त्याला माहीत होते की आता ती मुलगी मिळवणं जवळजवळ अशक्य आहे, पण तिच्या सुंदर रूपामुळे तो अधिकच अस्वस्थ होत होता. शिवनाथ, हे बरोबर नाही. मला ती मुलगी हवी होती आणि तुम्ही मला सांगताय की विपिन चौधरीने तिच्याशी लग्न केलंय. मी हे कसं सहन करू? पहिला हक्क माझा होता, बरोबर? तो ओरडला. तेवढ्यात नोकराने एका मुलीच्या आगमनाची घोषणा केली. शिवनाथने जयवर्धनला पाहिले आणि त्याला मुलीला आत पाठवण्याचा आदेश दिला.
नीलम आत येताच शिवनाथकडे रागाने बघत म्हणाली, तुम्ही कसले बाप आहात आणि तुमची काय लायकी आहे की तुम्ही एका मुलीला परत आणू शकत नाहीत? ती प्रचंड संतापली होती. जयवर्धनच्या घाणेरड्या नजरेने नीलमला वरपासून खालपर्यंत न्याहाळले, पण याची जाणीव नसलेली नीलम अजूनही शिवनाथकडेच बघत होती. ती त्याच्यावर ओरडत होती, त्या विपिनची ताकद कुणाला माहीत नाही. मी त्याच्या डोळ्यात आरतीसाठी असलेली तळमळ पाहिली. मी तिला सोबत कसं आणू शकलो असतो? विपिन आपल्या शत्रूंशी नंतर बोलतो, तो आधी गोळी झाडतो. शिवनाथ कडवटपणे म्हणाला, ठीक आहे, मी तुमची मदत करेन. मी त्या मुलीला तुमच्यापर्यंत आणून देईल. पण त्यानंतर ती विपिनकडे परत जाता कामा नये, ती त्यांना ताकीद देत होती. दरम्यान नीलमला पाहून जयवर्धनचे विचार भ्रष्ट झाले होते. त्याला फक्त एक सुंदर मुलगी हवी होती. तिने चेहरा बदलला असला तरी काय फरक पडला असता? शेवटी ती एक मुलगीच होती. ती सापडताच मी तिला जयवर्धनच्या हवाली करेन आणि तुम्ही मागाल ती रक्कम तुम्हाला देईन. शिवनाथचे बोलणे ऐकून नीलमने जयवर्धनकडे पाहिले. तिला उद्ध्वस्त कर, तिची बदनामी कर, तिला कोणासमोरही तोंड दाखवू शकणार नाही असं करून टाक. आणि तिची अवस्था इतकी वाईट कर की विपिन तिला पुन्हा कधीच स्वीकारणार नाही. नीलमच्या आवाजात द्वेष स्पष्ट दिसत होता. विपिनशी तुझं काय नातं आहे? जयवर्धनची खोल नजर नीलमच्या सुंदर चेहऱ्यावर आणि शरीरावर फिरली. तो माझा नवरा आहे, पण तो एका रात्रीसाठीही माझ्या जवळ आला नाही आणि तुझी सावत्र मुलगी तर एका रात्रीतच त्याच्या मिठीत आली. नीलमचे शब्द ऐकून जयवर्धनचे डोळे चमकले. नीलमच्या माध्यमातून विपिनवर सूड घेण्याची त्याला एक सुवर्ण संधी मिळाली होती. नीलम वळताच जयवर्धनने तिच्यावर झडप घातली आणि तिला पकडले. ती खूपच अस्वस्थ झाली होती, पण जयवर्धनने तिला विचार करण्याची एकही संधी न देता त्याने तिला उचलून आपल्या खांद्यावर बसवले. विपिनला निरोप पाठव की जर तुला तुझी दुसरी पत्नी सुखरूप हवी असेल तर माझी आरती मला परत दे. जयवर्धन कठोर स्वरात म्हणाला. तो एका खोलीच्या दिशेने निघाला. साहजिकच नीलमने काही वेळ आपले हातपाय हलवण्याचा प्रयत्न केला, पण जयवर्धनच्या पिळदार शरीरासमोर तिचेच लक्ष विचलित होऊ लागले. ते खोलीत शिरताच जयवर्धनने दार बंद केले आणि नीलम त्याच्या शर्टची बटणे काढण्यासाठी त्याच्या जवळ आली. जयवर्धनचा हात आपल्या हृदयावर ठेवून तिने एका क्षणात जयवर्धनला स्वतःवरचा ताबा गमावून बसवायला भाग पाडले. एकाच झटक्यात तिची बटणे काढत तो पलंगावर कोसळला. तो 45 वर्षाचा असला तरी त्याची उत्कटता कमी झाली नव्हती. आता नीलमला या बैलाला संधी देण्याचा पश्चाताप होत होता. शिवनाथ जयवर्धनच्या खोलीकडे बघत डोके धरून निघून गेला. संध्याकाळची सावली अधिकच गडद होत होती. विपिन आणि आरती एकमेकांच्या मिठीत गाढ झोपले होते. तेव्हा फोनवर आलेल्या एका कॉलमुळे विपिनला जाग आली. त्याने हळूच आरतीकडे नजर टाकली. तिचा चेहरा लाल होत होता. ती पूर्णपणे थकून तिचे डोके त्याच्या छातीवर टेकवून झोपली होती. विपिनच्या ओठांवर एक प्रेमळ हास्य उमटले. त्याच्या मोबाईलवर पुन्हा कॉल येऊ लागले. विपिनने कॉल उचलला आणि त्याला मिळालेली बातमी ऐकून त्याचा श्वासच थांबला. ओठ मिटून त्याने कॉल कट केला आणि हळुवारपणे आरतीचे डोके उशीवर टेकवले. तो लगेच उठला. चेंजिंग रूममध्ये पटकन तयार झाला आणि निघून गेला. सर, नीलमजी जयवर्धनच्या ताब्यात आहेत आणि शिवनाथची मागणी आहे की त्याच्या मुलीला परत करा, तरच तो नीलमजींना सोडेल. आपल्या खास माणसाचे शब्द आठवून तो त्या ठिकाणी धाडकन पोहोचला, जिथे त्याच्या खाजगी गुप्त हेर टीमने जयवर्धनचे ठिकाण सांगितले होते. तो एकटा नव्हता. त्याचा मित्र DSP अर्जुन शर्मा संपूर्ण पोलीस पथकासह त्याच्यासोबत होता. जयवर्धनच्या लपण्याच्या जागेवर पोहोचताच अर्जुन शर्माने हल्ला चढवला. जयवर्धनच्या माणसांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. तरीही त्यांनी स्वतःचा बचाव करणे सुरूच ठेवले. दोन्ही बाजूंनी गोळीबार होत होता, पण अखेरीस सत्याचा विजय झाला. DSP अर्जुन शर्माने जयवर्धनची लपण्याची जागा ताब्यात घेतली. विपिन निर्भयपणे पुढे जात राहिला. त्याने नीलमला सर्वत्र शोधले, पण ती कुठेच दिसत नव्हती. मग जेव्हा त्याने एका खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा विपिनच्या पायाखालची जमीन सरकली. नीलम अत्यंत वाईट अवस्थेत जमिनीवर पडलेली होती. तिचे कपडे फाटलेले होते. तिच्या शरीरावर ओरखडे आणि जखमा होत्या. तिच्या चेहऱ्यावर जखमा होत्या आणि बोटांचे ठसे स्पष्ट दिसत होते. विपिनने वेदनेने डोळे मिटले आणि तो तिच्या दिशेने सरकला. नाही विपिन, तिथेच थांब. माझ्याजवळ येऊ नकोस. मी एक खूप अंधपतित मुलगी आहे. माझी ही अवस्था माझ्यामुळेच झाली आहे. ती भिंतीला टेकून जोरजोरात रडत होती आणि दीर्घ श्वास घेत होती. चल, तुला हॉस्पिटलमध्ये नेऊया. विपिनने आपला शर्ट काढला आणि जड आवाजात बोलत तिचे शरीर झाकण्याचा प्रयत्न केला. का? मला मरू दे विपिन. या सगळ्याला मीच जबाबदार आहे. मी खूप वाईट आहे.
मी एक चांगली मुलगी होऊ शकले नाही, ना एक चांगली पत्नी. मी एक चांगली व्यक्तीसुद्धा होऊ शकले नाही. मी आरतीच्या सन्मानाचा सौदा करायला आले आणि माझा स्वतःचा सन्मान गमावला. फक्त जयवर्धनच नाही तर त्याच्या माणसांनीही. तिने त्याला दोन्ही हातांनी आपला चेहरा लपवला आणि रडू लागली. हे ऐकून विपिनने आपले ओठ आवळले. त्याला त्या मुलीचा गळा आवळावासा वाटत होता, पण तिला तिच्या कृत्याबद्दल आधीच शिक्षा झाली होती. विपिनने तिला हळुवारपणे आपल्या बाहूंमध्ये उचलले आणि तो बाहेर गेला. एका अनोळखी व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केल्यानंतर विपिनने तिला स्पर्श करण्याची ही पहिलीच वेळ होती. नीलमने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. विपिन तिला आपल्या गाडीपर्यंत घेऊन गेला. जयवर्धन पळून गेला होता, पण अर्जुन शर्मा आणि त्याचे पोलीस पथक त्याचा शोध घेत होते. विपिन नीलमला रुग्णालयात घेऊन आला, जिथे ते बेशुद्ध होती आणि डॉक्टर तिच्यावर उपचार करत होते. विपिन भिंतीला टेकून विचारात गडून उभा होता. त्याने रुक्मिणी देवींना कळवले होते. रुक्मिणी देवी रुग्णालयात पोहोचताच नीलमवर दुःखाचा डोंगर कोसळला. मावशी, या सगळ्या प्रकरणानंतर मला आता नीलमशी काहीही संबंध ठेवायचा नाही. तिला जे करायचं होतं ते झालं नाही. म्हणतात ना, जे दुसऱ्यासाठी खड्डा खणतात ते शेवटी त्यातच पडतात. नीलमने आरतीसाठी खड्डा खणला आणि ती स्वतःच त्यात पडली. मी तिची एवढी मोठी चूक कधीही माफ करू शकत नाही. मला तिला मारावंसं वाटलं, पण मी तुमचा विचार केला. पण आता तिला घटस्फोटाची कागदपत्र मिळतील. आजोबांच्या घरात तुम्ही दोघेही राहा. ते घर तुम्हा दोघांनाही मिळेल. तिथेच तुम्ही तुमच्या बहिणीच्या मुलीसोबत राहा. तुम्हाला व्यवसायातील तिचे जे शेअर्स आहेत तेही मिळतील. पण माझ्याकडून यापेक्षा जास्त अपेक्षा ठेवू नका. तो लांब पावले टाकत निघून गेला. रुक्मिणी देवी तिथे बाकावर बसून रडू लागल्या. जयवर्धन पकडला गेला होता आणि विपिनने नीलमला घटस्फोट दिला. नीलमची प्रकृती आता बरी होती आणि तिच्या शारीरिक जखमा भरू लागल्या होत्या, पण तिच्या आत्म्यावर झालेल्या जखमा कधीच भरणार नव्हत्या. विपिनने तिला घटस्फोट दिला तेव्हाही तिने विरोध केला नाही, कारण ती स्वतःला आता त्याच्या लायकीची मानत नव्हती. रुक्मिणी देवी तिची काळजी घेत होती, पण नीलम जणू काही निःशब्दतेतच गुरफटून गेली होती. शिवनाथ विपिनकडे आला आणि त्याने माफी मागितली आणि म्हणाला की त्याने जे काही केले होते ते जयवर्धनच्या सांगण्यावरूनच केले होते आणि तो तेव्हा ते त्याचे कर्तव्य मानत होता. पण त्याला आनंद होता की त्याची मुलगी एक अशा कणखर माणसाच्या हाती होती, ज्याला तिचे संरक्षण कसे करायचे हे चांगलेच ठाऊक होते. आरतीने विपिनकडे पाहिले, जणू काही ती वडिलांना मिठी मारण्याची परवानगी मागत होती. विपिनने तिच्याकडे रागाने पाहिले. आरतीने त्याच्यापेक्षा दुसऱ्या कोणाला तरी प्राधान्य दिले. ही गोष्ट ही विपिनला बोचत होती. तुम्ही माझे जैविक वडील नाही, पण तुम्ही मला कधीही सावत्र मुलीसारखं वाटू दिलं नाही. फक्त ते क्षण वगळता जेव्हा जयवर्धन माझ्याशी लग्न करणार होता, तेव्हा मला ते जाणवलं होतं. आरतीच्या डोळ्यात पाणी आले. शिवनाथने माफी मागितली आणि तो निघून गेला. शिवनाथ गेल्यावर विपिन आरतीकडे गेला. तिच्या डोळ्यात अश्रू पाहून तो म्हणाला, आजपासून तुझे हे डोळे नेहमीच हसत राहावेत. त्याने तिला मिठी मारली. विपिन, मी शिवनाथची जैविक मुलगी नाही. मी तुझ्याशी खोटं बोलले. हो, ती मान झुकवत म्हणाली, मला माहीत आहे, अगदी पहिल्या दिवसापासूनच. म्हणूनच मी तुला सांगितलं होतं की तुझ्या खोटारडेपणाची शिक्षा म्हणजे माझं सान्निध्य. तो तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला, नीलम कशी आहे? तिला नीलमची आठवण झाली. विपिन चौधरी घर सोडून गेला होता. तो आरतीसोबत एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहत होता. तर एक सुंदर राजवाड्यासारखा बंगला बांधला जात होता, जिथे ते लवकरच राहायला जाणार होते. सगळं ठीक होईल. तू फक्त माझ्याकडे लक्ष दे. तू माझ्यापेक्षा दुसऱ्या कोणाकडे तरी जास्त लक्ष दिलंस तर मला राग येतो. तो आरतीचे गाल चिमटत म्हणाला, अरे देवा विपिन, तू व्हॅम्पायर झाला आहेस. मी आज रात्री तोच होणार. विपिन हसत म्हणाला. विपिनच्या प्रेमाने आणि त्याच्या सानिध्याने आरतीची ही प्रेम दिवसेंदिवस बहरत होते. तिच्या चेहऱ्यावर फुलणारा आनंद विपिनला खूप आवडत होता. अचानक विपिनने तिला आपल्या मिठीत घेतले. विपिन, ती एकदम घाबरली. काय झालं? तू इतकी का घाबरली आहेस? विपिनवर विश्वास ठेव. तो तुला साधा ओरखडाही लागू देणार नाही. तुला माहीत आहे, तू माझ्या आयुष्यात आणि हृदयात आलेली पहिली मुलगी आहेस. माझं आयुष्य नीरस आहे, पण तू ते रंगांनी भरून टाकलं आहेस. तू एकनिष्ठ आहेस, फक्त माझीच, आणि या एका गोष्टीच्या बदल्यात संपूर्ण विपिन चौधरी तुझा आहे. त्याने तिला खोलीत आणले, पलंगावर झोपवले आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. संपूर्ण विपिन चौधरी माझा आहे आणि त्याचा हा अनियंत्रित वेडेपणाही माझा आहे. आरतीने विपिनच्या गळ्याभोवती हात टाकले आणि आपले ओठ त्याच्या छातीवर टेकवले. तिचे प्रेम मिळाल्यावर विपिन जणू बंडखोर झाला होता आणि पुढच्या क्षणी ते दोघे एकमेकांच्या प्रेमात हरवून गेले आणि संपूर्ण जग विसरून गेले.